एक पुस्तकालय मार्कशीट, OMR शीट म्हणजे काय? आन्सर की है ना. या आन्सर की किती आहे? 100 आहे. आणि पुस्तक काहीतरी 75 का 80 रुपयाचं आहे है ना. तर याच्यात आपला काय फायदा आहे की आपण जे आपले पेपर सोडवतो ते आन्सर शीट काय करतो आपण? फेकून देतो. आणि मग मी तुम्हाला म्हणजे आपली आयडिया चोरली आहे, पण जाऊ दे आता, चोरली तर चोरली. मी तुम्हाला बोलला होता ना की त्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायचं. आपले 25 आता समजा मराठी ग्रामरचे, बरोबर आहे ना. तर आपले आता 2 भाग करायचे असं बोलला होता तुम्हाला. मग बरोबर आणि चूक असे 2 भाग करायचे. मग 25 पैकी आपले 20 बरोबर आले, 5 चुकले, बरोबर आहे ना. आपला डाटा पहिले आमच्याकडे हे पुस्तक नव्हतं, तर आमच्याकडे काय होता? आमचा स्वतःचा डाटा होता. असं हा डाटा राहायचा, मार्कर आहे. तर मग ते वहीत आम्ही करून घ्यायचे की आज तारीख, समजा आजची तारीख 13 सप्टेंबर 2025. मग आपण एक टेस्ट सोडवली, टेस्ट क्रमांक 1. मग त्याच्यात मराठीमध्ये एवढे आले किंवा एकूण 100 पैकी 80 आले, 85 आले, 90 आले, असे आम्ही लिहायचे. पण आता सरांनी एकदम भारी पुस्तक तयार केलंय. त्या पुस्तकामध्ये हे पहा, टेस्ट क्रमांक, टेस्ट सोडवल्याचा दिनांक, म्हणजे कोणत्या दिवशी आपण टेस्ट सोडवतोय त्याचा दिनांक, त्याच्यानंतर मिळालेले गुण. काय आहे? मिळालेले गुण. म्हणजे आपण टेस्ट सोडवतो ना, आता तुमच्या दर रविवारी टेस्ट होता आपल्या अकॅडमीच्या, पण कोणाला आठवण नसणार कोणत्या टेस्टला किती मार्क पडले, कारण आपल्याकडे आपला डाटा नाहीये. डाटा नाहीये ना. हे जर आपल्याकडे असेल तर आपल्याला आपली बोंब समजेल की आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते का आपण खाली जात आहे अजून याच्यामध्ये. मग असं ते आहे. तर मग याचा फायदा आहे, जर तुम्ही हे पुस्तक घेतलं तर काही नाही, 70-80 रुपयाचं पुस्तक आहे, पण ते कसं आहे? रेडीमेड आहे. म्हणजे काय? हे हरवणार नाही. आपलं काय राहतं? एक आन्सर की राहते ना आपली, ते तर अर्धे आन्सर की मला इथेच सापडता है ना. त्याचे अनालिसिस बी होते का नाही होते काय माहित आता ते. पण ह्याच्यामुळे काय होईल? तुमचा फायदा होईल. समजतंय? तर सर्वांनी हे घ्या. समजतंय? अनिता, पायल, भाविका, दीक्षा, तू, माधुरी, प्रेरणा, म्हणजे निदान जे लोक होणार आहेत त्यांना घेतलं पाहिजे, बरोबर आहे ना. आणि नाही होणाऱ्यांना नाही बी घेतलं तरी चालेल. म्हणजे असा अर्थ नाही त्याचा की ज्यांचे नावं घेतले त्यांनी घ्या, यांना नाही घेतले तर मी यांना काय करीन ते त्यांना माहिती आहे. हा, आधी हे पुस्तक आपल्याकडे असलं पाहिजे. आता कसं राहतं, जर एखादी चांगली बंदूक आपल्यापाशी असली तर दूरचा नेम बी बरोबर लागतो, आणि एखादी खराब बंदूक आपल्या कशी असली तर मग काय होतं? तो आपल्याला गोळीमारी चालला जातो. तो लोकांकशी ऑलरेडी आहे. मी आज आमच्या लायब्ररीमध्ये पुस्तक पाहिलं आणि मग पहिले मी त्याच्याकडे 1 घंटा पाहत होता म्हणजे मी पाहिलं त्याच्यात काय काय आहे. तर त्याच्यात अशा गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला रोजच सांगतो, हा ना. त्याच्यात तो म्हणतो की जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिकांचा का करावा? तुमचा अभ्यास किती आहे हे पाहण्यासाठी. दुसरं की आपली प्रश्नपत्रिका वेळेत सोडवली जाते आहे का नाही हे पाहण्यासाठी, बरोबर का. पहिलं काय आहे? प्रश्न काय आहे की जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका आपण का सोडवायच्या. तर पहिले तर आहे की तुमचा अभ्यास किती आहे हे समजतं. ज्याचा 50 मार्काचा पेपर असेल अभ्यास नाहीये, 60 मार्काचा पेपर असेल नवीन आहे, 70 मार्काचा असेल 70 मार्काचा पेपर असेल तो विद्यार्थी अभ्यास करतोय, मार्क वाढत नाही. 80 मार्काचा असेल इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, जवळ आहे त्याच्या ध्येयाच्या. 90 मार्काचा पेपर असेल तर हा विद्यार्थी भरती होणारा आहे असा त्याचा अर्थ होतो. समजतंय? तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते पहा.
60 ते 70 मध्ये असशान तर 20 मार्क वाढवणे काही विशेष नाहीये. दुसरा भाग, आपली जी 100 मार्काची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका 90 मिनिटात होते का नाही हे पाहण्यासाठी ओपन म्हणजे ते निघते. आपण सगळं बंद केलंय ना. हा जातील त्या बस. अजून काही लिहायचं नाही. हा वही आहे ना, वही नाही. हा वही ना. हा जाईन. अरे जाय ना. तिकडनं जाते. पहा मी एवढा फेमस आहे की आपल्या लेक्चर मधून जायचा जीव नाही करत आहे आणि तुम्ही बोर होईल दादा. अरे जाय. समजलं. प्रश्नपत्रिका आपण सोडवण्याचे फायदे, या गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं आहे. नुसता अभ्यास करतोय काही फायदा नाही. अभ्यास किती आहे हे आपल्याला समजतं. दुसरं, आपल्याला टाइम पुरतो का हे समजतं. आणि तिसरं, कोणता विषय कमकुवत, आपल्या भाषेत कमजोर आहे हे समजतं. बरोबर का. मग आता हे जर आपल्याला समजी घ्यायचं असेल तर आपल्याला पेपर OMR शीटवर सोडवता आला पाहिजे. OMR शीट म्हणजे काय, आन्सर शीट. आन्सर शीट म्हणजे काय, हे पाय भाऊ, हे पाय सोडवलंय त्या पोऱ्याने. म्हणजे आपल्याला समजतं की आपली काय बोंब पडते. बरोबर. दुसरं, आपल्याला सवय होते गोल करण्याची, म्हणजे गोलच्या बाहेर जात नाही आपला गोल. आणि चौथा पॉइंट येतो की तो गोल करण्यासाठी आपल्याला कमी वेळ आहे. आपल्याकडे पेन कसा असला पाहिजे, 10 रुपयाचा एक ब्लॅक पेन भेटतो, ब्लॅक. तो जर तुम्ही वापरला, एकदम खतरनाक लोक स्ट्रॅटेजिक, एकदम लोकांची स्ट्रॅटेजी कशी माहिती का, तुम्हाला सांगतो. 12वीतच त्यांना माहिती आहे, 12वीची जशी त्यांची 12वी कंप्लीट होण्याच्या, म्हणजे 12वीत त्यानं प्रवेश केला, 12वीत त्याची ऍडमिशन झाली की त्याचा एकच टार्गेट लगेच पोलीस व्हायचं आहे. त्या पद्धतीनं तो चालतो. 12वीचा अभ्यास करतो पोलीस भरतीचा अभ्यास करतो, 12वीचा करतो पोलीस भरतीचा. 12वी पास झाला की त्याची स्ट्रॅटेजी फिक्स आहे. 365 दिवसांचं टार्गेट त्याच्यापाशी आहे. डे 1 पासून 365 पर्यंत शेड्यूल त्याच्याकडे. 365 म्हणजे त्याच्यासाठी भरपूर झाले. आणि त्याने असं बी लिहिलेलं असतं, त्याने जर समजा 1 जानेवारी 2025 ला अभ्यास चालू केला ना, तर 1 जानेवारी 2026 ले पोलीस झाला आणि बरोबर त्याच दिवशी तो पोलीस होतो. हे झालं पोलीसवाल्यांचं. MPSC वाले बी तसेच आहे, सेम प्लॅनिंग. आता हे जे इंजिनियर पोर आहे, MPSC करणारे काही लोक जे आहेत, जे आपण म्हणतो ना 10वी मध्ये 98% होते, 12वी मध्ये 96% होते, असे लोक हे एकदम खतरनाक राहता. त्यांचा प्लॅन एकदम फिक्स राहतो. त्याला माहिती आहे आता ग्रॅज्युएशन झालं 2025 मध्ये, 2 वर्ष चांगला MPSC चा अभ्यास करीन. किती रे, म्हणजे 2 वर्ष असा अभ्यास करतो तो की त्याला माहिती आहे 2028 मध्ये झाला MPSC. माहिती राहता अंदेल मी होईन बापास. समजताय का, समजताय का. समजा एखादी माणसाला जर डॉक्टर बनायचं आहे तर त्याचा कोर्स फिक्स राहतो. आता तुम्हाला काय माहिती राहतं, तुमची 10वी झाली की तुम्हाला माहिती होतं मी 12वी 2 वर्षानंतर होईनच. बरोबर आहे का नाही. असं आहे का 6 महिन्यात 12वी होऊन जातो पटकन. आपल्याला माहिती आहे ते, मी 12वी
2 वर्षात कसा भिकारी जण होईल, बरोबर आहे की नाही? तसं त्यांना पहिलेच माहित राहतं, मी 2 वर्षात PSI बनीन, 2 वर्षात STI बनीन, 2 वर्षात असिस्टंट बनीन, 2 वर्षात DYSP बनीन, माहिती राहतं. कारण काय राहतो, प्लॅन केलेला असतो सगळ्या गोष्टींचा. 2 महिने भूगोलाचे, 2 महिने इतिहासाचे, 2 महिने अर्थशास्त्राचे, 2 महिने राज्यघटनाचे, 2 महिने गणित बुद्धिमत्ता आणि 2 महिने सर्व वाचलेली रिव्हिजन. प्लॅन राहतो. 1 वर्ष झालं, परत दुसऱ्या वर्षी सेम तसंच. लगेच 2 महिने मग शेवटचे जे उरतील त्याच्यात टेस्ट सिरीज, वाचलेल्यावर टेस्ट सिरीज झालं की लगेच इंटरव्ह्यूची तयारी, लगेच परीक्षा, लगेच प्री, लगेच मेन्स, लगेच ग्राउंड, इंटरव्ह्यू. म्हणजे 2 वर्षात त्यांनी जो प्लॅन केलेला असतो तो प्लॅन ते एक्झिक्यूट होतो. प्लॅन म्हणून आपला प्लॅन आपल्यापाशी पाहिजे. ते प्लॅनिंगचं तुम्हाला सांगून दिलंय की तुम्ही तुमचं प्लॅनिंग ठरवलं का, तुम्हाला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे ते ठरवलं का. आता भरपूर लोकांची तयारी झाली की पोलीसच आहे, आणि ज्या लोकांचं आर्मीची ते आर्मीच्या पद्धतीनं चालतील. ठीक आहे. मग पहा आता पुढे काय म्हणतो, या बुक मध्ये OMR शीट करून द्यावी अशी पुस्तकात सोडवावी. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं पुस्तक आपल्याकडे आहे 24,500चं आणि OMR शीटचं 70 रुपयाचं पुस्तक आपल्याकडे आहे. तुम्ही जर एक OMR शीट प्रिंट करायला गेले तर 50 पैसे, 1 रुपया लागतो. 1 रुपया धरू आपण, बरोबर का? आणि 2 साईड केली तर 2 रुपये. किती रे? 2 रुपये लागता की नाही? 2 लागतील की नाही? माझ्या 50 केल्या तर किती रुपये लागतील? 100 रुपये. मग आता हे पुस्तक 70-80 रुपयात आहे. मग एवढी अक्कल पाहिजे. हे पा काय लिहि ठेवलंय, झेरॉक्स पेक्षा अर्ध्या किमतीत. म्हणजे झेरॉक्सला 100 लागतंय तर हे 50-60 रुपयात. मग आपल्यापाशी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? समजतंय का? लोकांपाशी एकदम भारी भारी हत्यार आहे, आपल्याला हत्यार आता समजताय का? आपण मार्केटमध्ये नाहीये, तुम्ही तर नाहीच आहे, पण मी तर मार्केटमध्ये आहे ना. मग काम आहे तुम्हाला सांगणं. तर हे तुमच्याकडे पाहिजे. लोक आज बी 30 बंदूक वापरताय, ज्या बंदूक मध्ये 6 गोळ्या राहतात. पिक्चरांमध्ये पाहिलंय ना आपण, तुमने तो 6 की 6 खर्च कर डाली, अब क्या करेगा कालिया. कालियाले फक्त तेच बंदूक माहिती आहे की ज्या बंदूक मध्ये 6 गोळ्या आहे. पण आता टाकी की 47 आहे, एकाच टायमाला हजारो गोळ्या, बरोबर आहे की नाही? मग ही ती बंदूक आहे भाऊ, AK-47. आजपर्यंत आपण काय वापरायला ते 6 गोळ्यांवाली बंदूक. झेरॉक्सची प्रिंट मारली, सोडवली. आणि कोणी मला सांगू शकता का मागच्या महिन्याच्या रविवारी जी प्रश्नपत्रिका झाली होती त्याची आन्सर की आहे का तुमच्याकडे? जामलनी पडीन सर, जामलनी पडीन. समजताय का? मग ती शोधावी लागेल. याच्यात फक्त पाणी पडीन. तारीख पाय, ह्या रविवारी कोणती तारीख होती? आता ह्या रविवारी येणारी तारीख आपली काय रे? 14 सप्टेंबर. त्याच्या अगोदर 7 सप्टेंबरची प्रश्नपत्रिका पण तुमच्याकडे असेल, आन्सर शीट पण तुमच्याकडे असेल, आणि तुम्ही पाडलेली बोंब पण तुमच्या जवळ असेल ह्या OMR शीट मुळे, बरोबर का? किती दिवसांनी प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे? पहा, ज्यांनी कमीत कमी 1 वेळा सर्व अभ्यास नजरेखालून घातला आहे, ज्यांनी कमीत कमी 1 वेळा अभ्यास नजरेखालून घातला आहे अशा लोकांनी प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे. जो अकॅडमीत पहिल्याच दिवशी आलाय तो आला शुक्रवारी, शनिवार गेला आणि रविवारी लगेच त्याच्या हातात टेस्ट. त्याला किती मार्क पडले? 20. तो लो बजेट 20 मार्क. 20 मार्क लोकांना हे नाही माहिती की त्याचा पहिला दिवस आहे अकॅडमीत. मग 20 मार्क पडले तर पहिले लोक त्याच्या सोबतचे जे 1-1 वर्ष झाले अकॅडमीत पडले त्यांचे 80, 90, 95, 60
म्हणजे सगळे 50च्या पुढेचे, आणि तो 20, मग तो स्वतःला कमजोर समजतो आणि मग त्याच्या मनात काय येतं, मी 20 मार्क पाडतोय म्हणजे आपल्याकडून पोलीस भरती होणार नाही, मग तो लो बजेट होऊन जातो, त्याचं मॉरल डाऊन होऊन जातं की बॉय हे आपल्यासाठी नाहीये. कोणत्याही गोष्टीला कमीत कमी 6 महिने द्यावे लागतात, तेव्हा आपल्याला त्याच्यात इम्प्रुव्हमेंट दिसायला लागते. बरोबर आहे की नाही? पोरग झाल्यानंतर लगेच बोलतं का? लगेच बोलतं का? 6व्या महिन्यात ते थोडं थोडं आंबा करतं, आहे की नाही? मग 9व्या महिन्यात त्याला वॉकर आणलं जातं आणि मग 9व्या महिन्यात तो त्या वॉकर मध्ये फिरतो आणि मग 1 वर्षानंतर हॅपी बर्थडे किंवा हॅपी बर्थडे झाल्यानंतर तो 1-1, 2-2 पाऊल टाकणं शिकतो. आणि मग तुम्ही कसं काय 6 महिन्यात 90 मार्काचा पेपर पाडशाल? तुम्ही नवीन आल्यानंतर ते लहान बाळ आहे, 6 महिने तुम्हाला सर्व अभ्यासक्रम नजरे घालून घालावा लागेल. मग सगळ्यात पहिले तर आपल्याला अभ्यासक्रम माहिती पाहिजे. आपण अकॅडमीत आले ना, अभ्यासक्रम काय आहे सर? मी तर नवीन आहे. अभ्यासक्रम असा आहे भाऊ, जीके 25 मार्कासाठी, मराठी 25 मार्कासाठी, गणित 25 मार्कासाठी, बुद्धिमत्ता 25 मार्कासाठी, असा 100 मार्काचा अभ्यासक्रम आहे भाऊ. बरं सर, मग सर आता हा अभ्यासक्रम किती दिवसात माझ्या नजरे घालून जाईल? एकाच दिवसात जाईन का रे? जाईन का? जीकेचा 400-500 पेजचा ठोकळा आहे, मराठी व्याकरणाचे 20 टॉपिक आहे, गणिताचे 15 टॉपिक, बुद्धिमत्ताचे 15 टॉपिक, टोटल मारली तर ते 70-80 टॉपिक होऊन जातात. मग 70-80 टॉपिक तुमचे एका दिवसात होतील का रे? तुम्ही एका दिवसाले एक टॉपिक जरी म्हटला, एका दिवसाले एक टॉपिक जरी आपण म्हटला तर 80 टॉपिकला आपल्याला 90 दिवस लागतील, म्हणजे 3 महिने. किती रे? 3 महिने तुम्हाला तो अभ्यासक्रम नजरे घालून घालावा लागेल. 3 महिने तुम्हाला तो अभ्यासक्रम नजरे घालून घालावा लागेल आणि मग पुढच्या 3 महिन्यात तुम्ही तयार होशाल. म्हणजे कमीत कमी 6 महिने, कमीत कमी 6 महिने तुम्हाला तो अभ्यासक्रम डोळ्या घालून घालता आला पाहिजे आणि मग तुम्ही टेस्ट सोडवू शकतात. तोपर्यंत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवायची नाही. सर मग आता तर सप्टेंबर मध्ये भरती आहे, मी तर अकॅडमीत 1च महिना झाला. मग तू लेट झाला भाऊ, समजतंय का? मग तू लेट झाला, तू 6 महिने पहिले यायला पाहिजे होतं. पण आता इथून हे भरती तर गेली, पुढच्या भरतीला तुला चान्स बनवण्यासाठी इथून चालू कर. आणि जर तू नशीब जोरात असेल तर हीच भरती 6 महिने पुढे जाईल. बरोबर आहे की नाही? नाहीच गेली, डिसेंबर मध्ये ग्राउंड झालं तर मग तुला 6 महिने पुढच्या भरतीसाठी द्यायचे. समजताय का? हा. मग तो काय म्हणतो, आता पहा दररोज, आता हे अशा लोकांसाठी बोलतोय ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांचा ठोकळा वाचून झालाय 1 किंवा 2 वेळा, ज्यांचे गणिताचे सगळे टॉपिक शिकून झाले, बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक शिकून झाले, मराठी व्याकरणाचे सगळे टॉपिक शिकून झाले, अशा लोकांसाठी बोलतोय. त्यांनी दररोज एक प्रश्नपत्रिका OMR शीटवर सोडवा, जेणेकरून प्रश्नपत्रिका सोडवताना तुमचा कमकुवत घटक तुमच्या लक्षात येईल. तो घटक आपल्या लक्षात आला की आपल्याला काय करता येतं, त्याच्यावर काम करता येतं. समजा आपल्याला गणितात 25 पैकी 5च मार्क पडताय, जीकेले 25 पैकी 25, बुद्धिमत्ताले 25 पैकी 25, मराठी व्याकरणाले 25 पैकी 25 आणि गणितात 25 पैकी 5. मग आपल्याला लगेच समजतं, अरे यार गणितात तर मला 5च पडले, बाकी सगळे विषय आउट ऑफ आहे. मग आपला कमजोर विषय कोणता झाला? गणित. मग गणितावर काम करायचं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? असं. पुढे OMR शीटवर प्रश्नपत्रिका सोडवली आणि कमी गुण आले तर कॉन्फिडन्स कमी होतो का? होतो का? होतो ना. बोलताना का तुम्ही सर 67च पडले सर, आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला 90 पडताय, 80 पडताय, 85 पडताय, सर मला 67च. वाच, ऐकू विद्यार्थी मित्रांनो, आताच 2024 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या असतील.
पाहिलंय का? काही ठिकाणचं मेरिट खूप जास्त लागलं आहे, तर काही ठिकाणचं खूप कमी लागलंय. काही ठिकाणी हाय लागलंय, पण काही ठिकाणी एकदम कमी लागलंय. हाय म्हणजे काय, 45 मार्काचं मेरिट लागलंय ग्राउंडचं काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी 25, 26. बरोबर आहे की नाही? याचं कारण असं आहे की पेपर अवघड असेल तर सर्वांनाच गुण कमी येतात, आणि पेपर सोपा असेल तर सर्वांनाच जास्त गुण येतात. बरोबर का? अशा वेळी मेरिट सुद्धा कमी लागतं. उदाहरणार्थ, जळगाव पोलीस भरती 2024चा पेपर खूप सोपा होता. या ठिकाणी सामान्य विद्यार्थ्याला 85 ते 90 मार्क मिळालेले आहेत. सामान्य म्हणजे काय? एकदम 65 माणूस सुद्धा असेल, रेग्युलर अभ्यास बी करत नसेल, बरोबर आहे की नाही, त्याने सुद्धा जळगावले 85-86 मार्क पाडले होते. आणि जे अभ्यास करणारे पोरं होते ते 95+. नरेंद्रचा किती होता? 98 होता. 98 होता. जे अभ्यास करणारे पोर आहे. आकाश सरांचा किती होता माहिती का? किती? 95 है ना. मग असं आहे, म्हणजे 90 पाडून मग तिथे कॉलर टाईट फिर्यासारखा पेपर नव्हता तो. समजताय का? समजताय का? तर असं आहे. मग तिथं पहा काय झालं. तर या ठिकाणी सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा 85 ते 90 मार्क मिळाले आहेत, परंतु अशा विद्यार्थ्यांची निवड झाली नाही. अशा विद्यार्थ्यांची निवड झाली नाही. या उलट आता 90 वाल्यांची निवड का बरं झाली नाही? मेरिट आहे. मेरिट काय लागलं? हाय लागलं, कारण पेपर सोपा. मग आता तुमचा मेरिट ठरवणारा मेन घटक काय होऊन गेला? ग्राउंड. त्या ग्राउंड मध्ये जर तुमची लीड चांगली असेल, त्या ग्राउंड मध्ये जर तुमची लीड चांगली असेल, उदाहरण देतो तुम्हाला. नरेंद्र तरी मारलं होतं 27चं ग्राउंड जळगावला. किती? 27. किती? 50 पैकी 27. आणि पेपर 100 पैकी बी 100 काढला असता तर किती झाले असते टोटल? 127. मेरिट किती लागलंय? 127. म्हणजे 100 काढला असता तर झालं असतं काम. काही फायदा नाही एवढा 100 काढून. फक्त ग्राउंडले 3 मार्क वाढायचे होते. म्हणजे किती मारलं होतं? फक्त 30 मारायचं होतं ग्राउंड. किती मारायचं होतं? 30. आणि पेपर 98. 131 टोटल झाले असते. 128. बरोबर आहे की नाही? म्हणजेच तुमचं ग्राउंड इम्पॅक्ट करतंय. काही काही लोकांना असं वाटतं, फॉर एक्झाम्पल मी, किंवा आपला पेपर तर आउट ऑफ आहे, पण फक्त पेपर आउट ऑफ असणारा माणूस पोलीस होऊ शकतो का? नाही होऊ शकत. त्याचं ग्राउंड हे प्लस मध्ये पाहिजे. प्लस म्हणजे काय? समजा जर मेरिट 35 लागलं, जर लेडीजचं मेरिट जर 35 लागलं तर आपल्याला 40 पाहिजे. 5 मार्क प्लस. तुम्ही 35 मार्काचं मेरिट लागलं आणि तुम्हाला 35 आहे तर पेपर मध्ये तुम्हाला गैरतुर्रम भेटतील. समजताय का? नाही होत. जर तुमची लीड असेल ग्राउंड मध्ये तर मग पेपर तुम्ही थोडा कमी बी काढला तर चालतं. इन शॉर्ट, मग आता आपला विषय येऊन गेला घोड्यावर. जर तुमचा घोडा आउट ऑफ असेल तर तुम्हाला प्लस मार्क आहे. समजताय का? आणि जर तुमचा घोडा मायनस असेल तर तुम्ही मायनस मध्ये. कारण 100 मीटर 100 मध्ये 1-2 लोकांचा आउट ऑफ आहे. 100 मीटरला प्रत्येकाचे 3 किंवा 2 मार्क जाणारच आहे. समजताय का? किती मार्क? 2 मार्क प्रत्येकाचे. कारण 1150 आत येणं मजाक नाही. बरोबर आहे का? त्याच्यानंतर 1600 असा विषय आता की 1600 किंवा 800 म्हणू आपण. 1600 हे आर्मीच्या हिशोबाने असल्यामुळे 1600 भरपूर लोकांचा आउट ऑफ आहे. तर आपलं बी आउट ऑफ पाहिजे पोरांमध्ये.
नशीन तर सेकंड लास्ट म्हणजे 18. जर तुमचं 1600 आउट ऑफ नशीन तर निदान 18. 18च्या खाली आले मेरिटच्या बाहेर. 18च्या खाली जर तुम्ही आले तर मेरिटच्या बाहेर. लेडीजला बी सेम तसंच. जर तुमचं 800 आउट ऑफ असेल तर 20 पैकी 20. ठीक आहे, 20 पैकी 20 नाहीये, पण 18 पाहिजे. जर 18 बी येत नसणार तर आजच मेरिटच्या बाहेर हे होत नाही. समजलं का? 100ला आउट ऑफ कोणी घेत नाही, 1600ला काही घेतात काही घेत नाही. पण गोळा हा पुऱ्या गावाचा आउट ऑफ आहे. समजताय का? तिथे बायफर्फिकेशन नाहीये. अर्धे आउट ऑफ वाले, अर्धे आउट ऑफ वाले, ज्याचा आउट ऑफ नाही असे. तिथे तुमचा आउट ऑफ पेक्षा कमी गेला म्हणजे डायरेक्ट 3 मार्क जाते. किती रे? 3 मार्क म्हणजे घरी तुम्ही. अरे 1 मार्कानं 1000 पोरं हरवतं आपल्याला, तर ते 3 मार्क आहे. समजताय का? मग ते ग्राउंडचे मार्क कव्हर करत करत पेपरवाले तुम्हाला हरवून चालले जातात. कारण आज 13 तारीख आहे. आज 13 तारखेलाच जर कोणाचा पेपर झाला तर 90 मार्कवाले आजच आहेत. आज बसले 1 मार्कानं उडणारे है ना, वेटिंगला पडणारे. ही जेवढी भरती निघाली आहे ना 15,631, हे मागच्या वर्षाचे वेटिंगच आहेत. हे सगळ्या जिल्ह्यांचे जर काढले आपण तर मागच्या वर्षाची वेटिंगच आहे एवढे तर. समजताय का? मग हे वेटिंग वाले एकदम आता कसे बसले आहेत, कुत्र्यासारखे बसलेत ते. आता फक्त भरती येऊ द्या पकडून लगेच. कारण हे मागच्या वर्षी 1 मार्कानं उडले, 2 मार्कानं उडले, 3 मार्कानं उडले, हे ते. मग ह्या लोकांना तुम्हाला हरायचंय तर तुमचा ग्राउंड 40+ पाहिजेच. जबरदस्त कॉम्पिटिशन वाढलं आहे. 85-90 वाले झाले नाही जळगावले. एक बी 90 मार्कवाला पोलीस भरतीला जळगावला झालेला नाही, ज्याचा पेपर 90 आहे. पुढे या उलट सोलापूर शहर, भंडारा पोलीस या प्रश्नपत्रिकांचा दर्जा अधिक काठिण्य पातळीचा होता. या ठिकाणी 60 गुण मिळाले तरी सुद्धा निवड निश्चित झाली. पेपर मध्ये 60 गुण भेटले तरी बी झाला. मग ज्या माणसाला 60 मार्क पेपर मध्ये पडताय तो कमजोर आहे का? तो कमजोर आहे का? फक्त एवढे तो भंडाऱ्याला होईल. फक्त भंडाऱ्यालाच होईल असं नाही. ज्या ठिकाणी कठीण पेपर आला त्या ठिकाणी तो भरती होईल. समजलं का? पुढे वाचू. शेवटी आपली निवड होणं हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते कोणत्या बी जिल्ह्यात हो, निवड झाली 41,000 चालू. निवड होणं महत्वाचं आहे. कोणत्या जिल्ह्यात होतंय, कशा पद्धतीनं होतंय, किती ग्राउंड बसतंय, किती पेपर होतोय, काही घेणं देणं नाहीये. पेपर अवघड आला म्हणजे सर्वांनाच गुण कमी येणार आणि पेपर सोपा आला म्हणजे सर्वांनाच गुण जास्त येणार. यासाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवल्याने पेपर सोडवताना शांत डोक्याने पेपर सोडवण्याची सवय लागते. आपण जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवू तेवढी आपली प्रॅक्टिस चांगली होईल, तेवढंच आपलं डोकं शांत राहील. आणि पेपरच्या दिवशी माणसाला असं वाटतं हे तर मी रोज करतो. बरोबर आहे की नाही? आपल्या अकॅडमी मध्ये 2 दोर टांगले तिथं. किती? कोण कोण मारत ते दोर रोज? दोर वरती पाहिले नाही आहे? लेक्चर झाल्यावर सड्याला लावतो तुम्हाला. लेक्चर झाल्यावर 10 किलोमीटर आहेच अजून. तुम्ही लेट आले ना, आलाय सरांचा फोन. त्यामुळे आता जे लोक झोपत असतील त्यांच्याकडे मला बारीक लक्ष ठेवायला सांगितले. आणि मग मी त्यांचे नावं सांगेन सरांले की सर हे लोक झोपत होते, यांना घेऊन जा परत 10 किलोमीटर. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे मी खोटं बोलत नाही.
मी खरं खरं सांगेन, याचे डोळे लागत होते, हिचे डोळे लागत होते, है ना. त्यामुळे तुम्ही विचार करा. तर ते दोन दोर जर आपण रोज चढले तर आपली काय होऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि पोलीस भरतीच्या दिवशी आपला इव्हेंट आहे दोर चढणे, तर मग आपण कसं करू, अरे आमच्या अकॅडमीत आम्ही रोजच चढता. मग रोज जर 2 हातांना चढत असेल तर पेपरच्या दिवशी 1 हाताने चढून जाऊ. म्हणजे रोज तेच काम करून काय होऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल. त्रास होतोय का? रोज तेच काम करून त्याची आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल. मग पेपरच्या दिवशी ज्या आपल्या सिली मिस्टेक होणार आहेत त्या होणार नाही. डोकं शांत राहील आपलं. समजतंय? आणि ज्याचं डोकं शांत आहे तोच माणसाचे पेपरवरचे मार्क वाढता की नाही. पुढे स्वयं मूल्यमापन तक्ता कसा भरावा, तो जो मी तुम्हाला तक्ता दाखवला, टेस्टची तारीख कसा भरावा. दिलेल्या टेबलमध्ये प्रामाणिकपणे, इमानदारीनं स्वतःचे गुण नमूद करावे. नाही तर बाजूच्याला 90 पडले, आपल्या ह्याच्यात आपण 90 लिहित आहे का बरं, तर लोकांना दिसलं पाहिजे मी रोज 90 मार्क पाडतो असं. 88 पडले तर 88 लिहायचे, 87, 65, 70 जेवढे पडले तेवढे आपण इमानदारीनं लिहायचे. भले आपण हे लपून ठेवलं तरी चालेल, हे आपण लोकांसाठी नाही करत आहे. जर आपल्याला लाज वाटत असेल की एवढे कमी मार्क यानं जर पाहिलं तर काय होईल, काही होणार नाही. हे प्रामाणिकपणे केल्याने तुम्हाला तुमच्या प्रगतीचा अंदाज येईल. तो अंदाज येणं गरजेचं आहे. स्वतःची फसवणूक होणार नाही, आणि ते तर कोणच करायची नाही. मी स्वतः जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा असाच मूल्यमापन तक्ता वापरायचो, ज्यामुळे मला माझ्या चुका लक्षात यायच्या आणि मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचो. तुमच्या झालेल्या चुका स्पष्टपणे नमूद करा. उदाहरणार्थ, अवघड वाटणाऱ्या प्रश्नांना जास्तच वेळ दिला पाहिजे. जे प्रश्न आपल्याला अवघड वाटत त्यांना आपण जास्त वेळ दिला पाहिजे. पुढे कोणत्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, कोणत्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजे. याआधी पोलीस भरतीला झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजे. याआधी पोलीस भरतीला झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजे. तर रोज सांगतो तुम्हाला, कशासाठी, तर ते प्रश्न रिपीट होतात, बरोबर का. प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न चुकीचे वाटतात, अशा वेळी काय करावे. आपल्याला वाटतं ना की या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न चुकीचा विचारलाय, तर त्याचा मार्क पकडून घ्यायचा. चुकीचा असेल तर, समजा म्हणजे प्रश्न असा आला, भारताची राजधानी कोणती आहे, आणि तिथे उत्तर दिलंय मुंबई. मग आपण चुकले का, प्रश्नपत्रिका काढत असताना ती प्रिंटिंग मिस्टेक झाली, मग त्याला आपण मार्क पकडून घ्यायचा. मायनस मध्ये जायचं नाही, पॉझिटिव्ह विचार करायचा. ठीक आहे. जर माझा स्कोर चांगला येत असेल तर OMR सरावाची आवश्यकता आहे का. म्हणजे जर आपला स्कोर ऑलरेडी 90, 95 येतोय, तर मग मी तरी बी प्रश्नपत्रिका सोडवायच्या का सर. तर पाहू काय म्हणताय. निश्चितच तुमच्यापैकी काही विद्यार्थी खूप हुशार असतात, त्यांना 90 पेक्षा जास्त गुण येतात, परंतु हवा डोक्यात जाऊ देऊ नका. कासव आणि सस्याची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल, बरोबर आहे की नाही. हवा डोक्यात गेली की पेपरच्या दिवशी जे 90 पाडणारे राहतात ते 65-70 पाडीसन येतात. अनेकदा विद्यार्थी हुशार असून सुद्धा सराव न केल्याने मागे पडतो. म्हणून जोपर्यंत आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत स्वतःला तर कधीच हुशार म्हणायचं नाही. समजतंय ना. तुम्ही जास्तीचा अभ्यास केला तर परीक्षांना तुम्हाला तो उपयोगी येईलच. जास्तीचा अभ्यास कुठेच वाया जात नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांनी देखील सराव रोज करणे आवश्यक आहे. हा कोण बोलतोय माहिती ना. हा,
पहिल्याच प्रयत्नात PSI म्हणजे अभ्यास कोणत्या लेवलचा असेल समजताय का? तर सिरियस घ्या. अवघड पेपर आल्यास वेळ पुरत नाही अशा वेळी काय करावे? सराव. काय करणं पडेल? सराव. पाहू. प्रश्नपत्रिका सोडवताना घड्याळात पाहूनच तो सोडवला गेला पाहिजे. म्हणजे आपल्यापाशी घड्याळ असली पाहिजे. एकाकडे बी दिसत नाही. अबे आता घातली पाहिजे ती घड्याळ. हे बा 213 रुपये मात्र. शंभर वाढवले मी ना. पहिली 100 वाली वापरायचा, त्याच्यात 100 वाढवले, अजून 200 वाली घ्यायला लागला. पुढच्या वर्षी 100 वाढव अजून. 5000ची घे मी तर टाइम तोच दाखवणार आहे. महत्व कशाचं आहे आपल्याला? घड्याळचं आहे का? तुमच्या पैसे तर ते बी नाही. प्रश्नपत्रिका सोडवताना घड्याळात पाहूनच सोडवणे शक्यतो. गणित व बुद्धिमत्ता हे विषय शेवटी घ्या. हे मग डायलॉग चोरलेले. सरांनी काही पोलीस भरती केलेली नाहीये. सर MPSCचा अभ्यास करायचे. विठ्ठल बडे पोलीस भरतीवाला मी होता. समजताय ना? एक MPSC वाला माणूस फक्त अभ्यासाबद्दल सांगू शकतो, पण एक पोलीस भरती करून MPSC केलेला माणूस ग्राउंड बद्दल बी सांगू शकतो आणि लेखी बद्दल बी सांगू शकतो. आणि आता पुढे काय सांगितले पहा. सोपे वाटणारे प्रश्न पटकन सोडून त्याला गोल करून घ्या. सोपे वाटणारे प्रश्न पटकन वाचून त्याला गोल करून घ्या. सांगितलं होतं ना. प्रश्नपत्रिका सोडवताना पहिले GK घ्या. जे आपल्याला येत आहे ते लिहून घ्या आणि जे नाही येते ते गोल करून द्या. पहिल्या अटेम्प्ट मध्ये पाहिला का तो व्हिडिओ तुम्ही? काय माहित. अवघड वाटणाऱ्या परंतु वेळ देऊन सोडवणे शक्य असणाऱ्या प्रश्नांना दुसऱ्या टप्प्यात घ्या. जे गोल केलेले प्रश्न आहे ना आपले, जे पहिल्या टप्प्यात झाले नाही आपले, ते दुसऱ्या टप्प्यात घ्या. प्रत्येक परीक्षेत काही प्रश्न अनोळखी असतात. अनोळखी म्हणजे काय? आपण फर्स्ट टाइम वाचतो एवढा अभ्यास करून मी काही प्रश्न असे येतात जे आपण पुस्तकात वाचलेले नसतात. जास्त करून ते चालू घडामोडीचे असतात की जे आपण वाचलेले ना कधीच. आपण काय वाचले? उपराष्ट्रपती हे झाले, सरन्यायाधीश हे झाले, पंतप्रधान हे झाले. पण ते असे प्रश्न टाकतात की जे आपण कधी वाचलेले नसतात. काही सोपे असतात परंतु आपल्याला परीक्षेत लक्षात येत नाही. काही प्रश्न सोपे राहतात पण तेव्हा ते आपल्याला लक्षात येत नाही, घरी आल्यावर येतात. समजतंय का? जसं ते कोड्याचा प्रश्न मी तुम्हाला बोलला होता ना, अंकांचं कोड. ते जर परीक्षेच्या टायमाला जर आलं तर ठीक, नाही तर त्याचं उत्तर डायरेक्ट केव्हा येतं? घरी आल्यावर. घरी आल्यावर काय राहतो? माइंड रिलॅक्स राहतो, शांत राहतो, म्हणून ते उत्तर आपलं सुटून जात. चला पुढे. प्रश्नपत्रिका सोडवताना कोणता विषय आधी घ्यावा? जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित. झालं का? हा. काही प्रश्नपत्रिकांमध्ये सलग प्रश्न नसून मिक्स प्रश्न येतात. मिक्स म्हणजे कसं? एक गणिताचं, एक GKचं, एक मराठीचं आणि एक गणिताचं, असे मिक्स प्रश्न येतात. अशा वेळी काय करावे? जे प्रश्न GK आणि मराठी व्याकरणाचे आहेत ते लाईन प्रमाणे सोडून घ्यावे. मिक्स मध्ये पाहायचं, गणित आहे सोडलं 2 नंबर, GK सोडवलं, जमत असेल तर सोडवलं, नाही जमत असेल तर गोल, लगेच 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, असं मिक्स मध्ये सोडून घ्यायचं. आणि जिथे मिक्स नाही तिथे तर आपल्यासाठी चांगलंच आहे. 51 ते 75 वर मराठी व्याकरण आहे, 76 ते 100 पर्यंत GK आहे, तर GK पहिले घेऊन घ्यायचं आणि मग मराठी घ्यायचं. प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण कसे करावे?
प्रश्नपत्रिका आपलं सोडून तर होऊन जाते प्रश्नपत्रिका, पण त्याचं विश्लेषण तुम्ही करत नाही. रविवारी प्रश्नपत्रिका झाली की तुम्ही लगेच काय करता, मार्क पाहता. फक्त मार्क पाहिल्यावर ज्याचे जेवढे मार्क आहे तेवढे तो लक्षात ठेवतो आणि ती प्रश्नपत्रिका उजव्या कोपऱ्याले आणि आन्सर शीट डाव्या कोपऱ्याले है ना, आणि काया पेन तो पुढे असेल तर काय माहित. आणि मग नंतर आपलं कोणते चुकले काय चुकले त्याचं विश्लेषण आपण करत नाही. कसं करायचं ते, प्रश्नपत्रिका सोडून झाल्यावर आपल्याला किती गुण आले, कोणत्या विषयाला किती गुण कमी पडले, समजताय का. आता मी सोडवत असताना मी प्लॅन न जायचो. कसं, आता पहा, समजा मी पोलीस भरतीचा पेपर सोडवतोय. आता पोलीस भरतीचा पेपर मी तर काही सोडवत नाही, पण जर समजा मी पोलीस भरतीचा पेपर मी तुमच्यासोबत एखादी रविवारी आला, तुमच्यासोबत मी पेपर द्यायला बसलो, तर मग प्लॅन काय असेल, मराठी, जीके, गणित आणि बुद्धिमत्ता. मग आता माझा प्लॅन तर फिक्स आहे, हे मी शेवटी सोडवेन. सगळ्यात पहिले मी हे सोडवेन. मग मी एवढा हुशार आहे का 25 पैकी 25 पाडेन. मग मी प्लॅन केला. प्लॅन पहिले तर हा आहे, काय प्लॅन आहे आता, की यार सगळ्यात पहिले तर या पोरांपेक्षा मला जास्त मार्क पडले पाहिजे, कारण मी यांचा सर आहे. हे सरले 60 मार्क आणि विद्यार्थ्याला 90. पहिला प्लॅन माझा हा असला पाहिजे की ह्या पेपर मध्ये मला 100 पैकी 90 मार्क मिळाले पाहिजे. बरोबर का, बरोबर का. मग मी सेफ्टीने खेळतो. जीके मध्ये मी 22 पकडतो आणि मराठीमध्ये 23 पकडतो. हा मा प्लॅन आहे. काय आहे प्लॅन आहे का, मी जीके मध्ये मला 3 चान्स देतोय चुकण्याचे आणि मराठीमध्ये मी स्वतःला 2 चान्स देतोय चुकण्याचे. समजतंय का. गणित मध्ये मी परत तेच करतोय, गणितात मी 23 पकडतोय आणि बुद्धिमत्ता मध्ये 22. टोटल झाली माझी 90. हा मा प्लॅन आहे. हा मला 90 पडले, एखादी विद्यार्थ्याला 91 पडले, नो प्रॉब्लेम. बरोबर आहे की नाही. अरे बरोबर आहे की नाही, पडू नाही शकत का. एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पूर्ण लाईफ मध्ये कधीच कोणाला कमजोर समजायचं नाही. समोरचा हा आपल्यापेक्षा कधीच कमजोर नसतो. समोरच्याला कमजोर समजायचं नाही. मग आपण कमजोर आहे का, आपण बी कमजोर नाहीये आणि समोरचा बी कमजोर नाहीये. फक्त तू ताकद दाखव, मी ताकद दाखवतो. बरोबर आहे की नाही. असं होईल का, असं होऊ शकतं की मला 90 मार्क पडताय आणि एखादी विद्यार्थ्याला 91 पडले, होईल ना. किंवा मग मला 90 पडताय आणि त्याला 89 पडताय. मी 90 मार्क पाडतोय आणि समजा अनिताने 89 पाडले. मग आता अनिता माझ्यापेक्षा हुशार झाली का. मग तुम्ही विचार करणार, सर तुमच्यापेक्षा फक्त 1 मार्क, म्हणजे ती बन्यातच आहे. आता ती मास्तरीन बंद नाही, सर तुमच्या जागेवर तीच शिकायना. आता नाही रे भाऊ, पावसाळे महत्वाचे. कोणी किती पावसाळे खाल्ले है ना. आज अनिताचा दिवस होता, अनितानं 89 मार्क पाडले. दररोज अशी दिवाळी येणार नाही. मी अनिताच्या फील्ड मध्ये आला, ती 89 आहे, मी 90 आहे. किंवा अनिता 91 आहे आणि मी 90 आहे. मग मी अनिताच्या फील्ड मध्ये गेला. मग फील्ड आहे का ती, तू माझ्या फील्ड मध्ये आहे. मग अनिता MPSC, मग अनिता 20 आणि मी 60. अनितानं मला 1 मार्कानं हरईल, पण मी अनिताला 20 मार्काचा डिफरन्स देईन माझ्या फील्ड मध्ये. बरोबर आहे की नाही. जो तो ज्याच्या त्याच्या फील्ड मध्ये मास्टर राहतो. कारण आता विषय काय माहितीये का, हा जो पेपर आहे, आता फॉर एक्झाम्पल आता पहा, पायल आहे, अनिता आहे, आदित्य आहे, विकी आहे, हे 4 जण असे आहेत की हे आज बी 90 मार्क पेपरले पाडताय. बरोबर आहे का, बरोबर आहे का. मग मी बी 90 पाडतोय. मी किती पाडतोय, मग आता याचा अर्थ असा नाही झाला सर ते तर तुमच्यापेक्षा जास्त मार्क पाडताय सर, तुम्ही काय सर. मग तसं नाही येते. तो दिवस त्यांचा आला, तो पेपर त्यांचा आला आणि तो त्यांची फील्ड आली. बरोबर आहे की नाही. मग आता पूर्ण प्रयत्न राहील की त्या 4 90 पडताय तर मी 91 पाडले पाहिजे.
मग मी 91 पाडल्यावर बी लोक काय म्हणतील, सर 1 मार्क तर जास्त पाडला तुमनं, पेपर 100चाच नाही का 500 पाडू? हा, पेपर 100चाच आहे ना, मग का 500 पाडू? आता कितीचा डिफरन्स देऊ? सर तुम्हाला 100 पाडले पाहिजे होते. अमोल म्हणेन, सर तुम्ही सर आहे, त्यांना 90 पाडले, तुम्हाला 100 पाडले पाहिजे होते. आउट ऑफ एक बी चुक्याले सरले, एक बी चुक्याले नाही सर तुम्ही, अरे भाऊ 1-2 तर चुकू दे, 98 म्हण, 97 म्हण, 96. नाही सर 10 मार्काचा तर फरक पाहिजेच होता. अरे कस काय 10 मार्काचा फरक पडेल? ते लोक प्लॅन करीस आले ना, 90 त्यांच्या आजच हातात आहे ना. मग मी जास्तीत जास्त माझा प्रयत्न असेल 92, 93, 95. 5 मार्काचा डिफरन्स नाही सर, 15 मार्काचा तुम्हाला द्यायला पाहिजे. अरे कस काय होईल? ते 90 मी 105 कस काय पाडू? नाही पडणार ना, समजतंय का? आणि हे एक पेपर मध्ये थोडे होणार आहे, प्रत्येक पेपर मध्ये होईल. ते 80च्या खाली उतरणारच नाही, ते 80च्या खाली उतरणारच नाही ना. मग ते 80 पडले तर मला 85 पडते, एवढंच होईल. सर फक्त 5 मार्क, असं नाही, असं नाही होणार ना. ते लहानभर एमपीएस मग पाडतो 20 मार्काचा डिफरन्स. तर मग ते एक वेगळा विषय राहतो. हा, मग मी आला पेपर सोडवायला, मी माझ्या प्लॅनने आला, मला 90 मार्क पडलेच पाहिजे. पुढे होते आपण प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे, कोणत्या विषयाला किती गुण पडले, किती गुण कमी पडले. आता हे कोणाला माहिती राहील की आपल्याला किती गुण कमी पडले? आपल्याला जर आपण प्लॅन करीच राहिले तर, मी पेपर दिला, पेपर दिल्याच्या अगोदरचं हे माझं प्लॅनिंग. मी पेपर दिला आणि जीके मध्ये 20 पडले, मी पेपर दिला मराठीमध्ये 20 पडले, मी पेपर दिला गणितामध्ये 20 पडले, मी पेपर दिला बुद्धिमत्तेमध्ये 20 पडले. हा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती कमी पडले? 2 कमी पडले. किती कमी पडले? 3 कमी पडले. किती कमी पडले? 3 कमी पडले. किती कमी पडले? मग साला माय मार्क गेले कुठे जीके मध्ये? हे 3 प्रश्न जे मी, हे 2 प्रश्न जे की मी टार्गेट ठरवले, हे 2 प्रश्न मला का नाही जमले. हे 2 प्रश्न कोणत्या विषयावरचे होते? एक भूगोलावरचा होता आणि एक विज्ञानवरचा होता. विज्ञान मध्ये कोणत्या विषयातला होता तो? विज्ञान मध्ये तो होता जीवनसत्वांचा. जीवनसत्व तर मग पाठ आहे, त्याच्यात बी कसाचा? जीवनसत्वांमध्ये रोगांचा प्रश्न होता की ह्या जीवनसत्वांपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमीमुळे हा रोग होतो. पकडला चालले. दुसऱ्या टायमाला जर आला तर जाणारच नाही, तर म्हणता अनालिसिस. गणितामध्ये 3 मार्क कमी आले. कोणते असे 3 प्रश्न होते जे माझ्या प्लॅनिंग पासून मला दूर ठेव गेले? 23 पैकी 23 पडले असते तर मी सॅटिस्फाईड. नाही पडले, 20 पडले. 3 प्रश्न असे कोणते होते जे मला येत होते पण आले नाही? शेकडेवारीचे होते, वयवारीचे होते, रेल्वेचे होते, गुणोत्तरचे होते, कोणता असा भूमितीचा होता. कोणते होते ते 3 की जे मला जमले नाही? त्याला म्हणता अनालिसिस. त्याला पकडायचं, तो टॉपिक कंप्लीट करायचा. समजलं का? कोणत्या विषयाला किती गुण कमी पडले, किती गुण कमी पडले, तर ते प्लॅन आपला असेल तर आपल्याला करता येईल. तर तुम्ही आता उद्या तर तुमचा पेपर होईनच, तर प्लॅन न जा. आजच आहे का? हा, तर मग आता तुम्ही प्लॅन न जा. तुम्हाला आता तर टाइम भेटेनच ना प्लॅनिंगला. जा तुम्ही अशा प्लॅन न. प्लॅन करत असताना 90चं टार्गेट ठेवा. आणि जो तुमचा, आता हे मी माझा प्लॅन होता, तो तुमच्या प्लॅनने तुम्ही तुमचा ठेवा, नाही तर महेश ठेवशान तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा. आणि तो टेबल भरून घ्यावा. चुकलेले आणि गोंधळात टाकणारे प्रश्न प्रश्नपत्रिकेत स्पष्टीकरणास असतील तर ते एकदा पाहून घ्यावेत, नसतील तर त्याचे सूक्ष्म विश्लेषण करावे. विश्लेषण सराव प्रश्नपत्रिका सोडवताना स्पष्टीकरणासह असलेल्या घ्याव्यात की स्पष्टीकरण नसलेल्या? प्रश्नपत्रिका घेताना आपण सोडवण्याच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात म्हणजे प्रश्न आहे, लगेच स्पष्टीकरण नको पाहिजे. प्रश्न पाहिजे.
प्रश्न पाहिजे आणि मग शेवटी जेव्हा ते आन्सर की दिलेली असते तिथे त्याचं स्पष्टीकरण पाहिजे. बरोबर आहे की नाही तर आपण जे 44,000 पाहतो त्याच्यात काय आहे, प्रश्न दिला आणि खाली लगेच त्याचं स्पष्टीकरण. ते स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे याच नाही. सोडवताना तुमच्याकडे ब्रँडेडच ते 24,500 पाहिजे. सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर आले आपण आता. आणि शेवटच्या, प्रश्नपत्रिका सोडवताना कोणती काळजी घ्यावी. आज पेपर आहे ना, पहा तुमचे कमीत कमी 5 मार्क वाढायचं जाईन मी. 90 मिनिटांचा वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याऐवजी 85 मिनिट आहे अशी समजून प्रश्नपत्रिका सोडवावी. समजताय का? 90 मिनिटांचा पेपर आहे हे आपल्याला माहितीये, पण आपण स्वतःला किती मिनिटं द्यायचे? 85 मिनिटात किती होत आहे, जेणेकरून परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही. जे आपल्याला पहिलेच जर माहिती की मी 5 मिनिटं पहिले प्रश्नपत्रिका सोडवून बसतो, तर परीक्षेच्या दिवशी शेवटी राहता ना काही सर टाइमच पुरला नाही, तर ते दडपण आपल्यावर येणार नाही. दुसरं आहे का, प्रश्नपत्रिका सोपी आहे की अवघड आहे याचा विचार न करता मन लावून सोडवा. पहिलेच आपण काय विचार करतो, प्रश्नपत्रिका आली की आली आता कठीण दिसते, एकदम कठीण. ओ बापरे, मोठा 4 पानांचा प्रश्न. हो 4 पानांचा प्रश्न कठीण आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका हातात पडली रे पडली की मन चालू होतं, एवढी कठीण आता कस काय होईल, या भरतील तर या टायमाला तर जाऊ देल तर घरच्यांना अकॅडमीला. आता कस काय होईल, आता जायची बारीच नाही ना, झाला ना भरती. प्रश्नपत्रिका सोपी आहे की अवघड याचा विचार करायचा नाही. आपण फक्त आपलं काम करायचं जे आपण अकॅडमीत करत आले. 6 महिने झाले, मन लावून पेपर सोडवणे. काही प्रश्न चुकीचे आलेले असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. नाही तर सांगत फिरा, अरे 3 नंबर चुकलाय, 3 नंबर चाले व्यवस्थित बी प्रश्नपत्रिका काढता नाही. सांगत राहतो लोकांना चुकलेला प्रश्न आहे सर, हे काय चुकलेला प्रश्न. अरे हा भाऊ, पुऱ्या गावाला माहितीये तो प्रश्न चुकलाय, तू कशाला लोकांना सांगतोय, तू 10 मिनिटं वाया घालतोय. चुकलाय ना, गोल कर आणि पुढचे प्रश्न सोडव. नाही सर भारताची राजधानी तर दिल्ली आहे ना, मुंबई लिहिलेलं जरा काय सर हे लोक, यांना एवढं माहित नाही का भारताची राजधानी, तू कशाला सांगतोय लोकांना, माहितीये लोकांना. असा माणूस एक्साइटेड होऊन जातो की मग केवढा अभ्यास आहे बुवा, मग चुकेल प्रश्न बी समजताय ना. ते तुले लोकांना सांगायची गरज नाहीये. जो हुशार माणूस आहे काय करतो, हा प्रश्न चुकलाय, रिकामा टाइमपास याच्यात करीचा फायदा नाही, मार्क आपल्याला असा बी भेटणार आहे. काही कोणाला सांगायचं नाही, आपलं पेपर सोडवायचा. पेपर सोडवताना वेगवेगळे विचार मनात येतात. जर मग काम नाही झालं तर मला MITCच जाणं पडेल, आता या वर्षी नाही झाला तर मग बाप मग तंगड तोटा घेईन. जर या वर्षी नाही झाला पोरींमध्ये मग लग्न होईल जाईल. जर या वर्षी मी जर नाही झाला, या वर्षी नाही झाला पुढच्या वर्षी होशील. तो विचार आता करणार नाहीये. तू फक्त काय करायचं आहे, शांत चित्तानं पेपर सोडायचा. होईन तर होईन, नाही होईन तर नाही होईन. समजताय का? हा, पेपर अवघड वाटला म्हणून सोपे प्रश्न चुकू देऊ नका. आपल्याला केव्हा अंदाजा येऊन जातो की यार पेपर आहे ना चला अवघड आहे. आपल्याला अंदाज येऊन जातो की पेपर अवघड आहे. जे लोक अभ्यास करतात त्यांना अंदाज येऊन जातो की यार प्रश्नपत्रिका अवघड आहे. तुम्हाला पाहायचं असेल ना, मी काल एक पेपर पाहिला पोलीस भरतीचा, औरंगाबाद कारागृह, मागच्या वर्षाचा कारागृहचा खतरनाक कठीण औरंगाबाद कारागृह. तो नाही, तो 97-98 वाला नाही, आता पाजा 2024चा औरंगाबाद कारागृह 24,500 मध्ये असेल तर पाजा. एवढा कठीण पेपर होता. मराठी व्याकरण कठीण होत तिच्यात. असे वाक्य प्रचार होते जे MPSC आले नाही. आणि 4 प्रश्न ते साइन कॉस थिटाचे, जे की पोलीस भरतीवाल्या पोरांना जमत नाही. म्हणजे या प्रश्नपत्रिकेत 10 ते 15 प्रश्न कठीण, ती प्रश्नपत्रिका कठीण.
कारण मग ते मेरिट लगे 80 वर येऊन जातं. जे 90 पाडणारे पोर आहे त्यांचे पेपर 80 वर येतात. एखादी हुशार पोराचा पेपर जर 80 आला तर समजून जायचं की त्या ठिकाणी पेपर कठीण होता. पेपर कठीण वाटला म्हणून काय, जे सोपे प्रश्न त्या कठीण पेपरामध्ये राहतात ते चुकू द्यायचे नाही, म्हणजे आपले मार्क वाढतात. पेपर सोपा वाटला म्हणून आनंदून जाऊ नका, त्याने तुमची सोपे प्रश्न सुद्धा हातचे चुकतात. कधी कधी आपल्याला समजून जातं की यार प्रश्न पत्रिका ही सोपी आली जशी जळगावची, मग घाईघाईमध्ये नरेन कोणता प्रश्न चुकला असेल माहिती का, एअरपोर्टचा. इथून कोणती फ्लाईट जात नाही, कोणत्या ठिकाणी फ्लाईट जात नाही, म्हणजे आपण राहणारे कुसुंब्याचे आणि आपल्यालाच माहित नाही. विचार करा काय होतं. मग तेच झालं जे सर बोलले. काय बोलले सर की पेपर आपल्याला सोपा वाटला तर आपण काय केलं, जास्त आनंदून गेले आणि हातातला सोपा प्रश्न चुकून टाकला. आता ही फ्लाईट कुठे कुठे जाते लक्षात ठेवा. कुठे कुठे जाते, गोवा, अहमदाबाद, पुणे, मुंबई आणि हैदराबाद, 5 ठिकाणी जाते. भाऊनं नागपूर लिहिलं होतं. समजतंय ना, समजतंय का. एका इंटरव्ह्यू मध्ये काय झालं होतं, ते आता पिक्चरचा सीन मी झालाय तो. एका इंटरव्ह्यू मध्ये असं झालं होतं की एक विद्यार्थी जो इंटरव्ह्यू द्यायला येत राहतो आणि त्या बिल्डिंगला 10 पायऱ्या राहतात. किती, 10 पायऱ्या. मग पेपर सेटर त्याला काय विचारून घेतो, तुम्ही आता कशाने आले म्हणे, पायऱ्यांना. किती पायऱ्या होत्या. आणि इंटरव्ह्यू वाला विचार काय करतोय, हा मला काय विचारेन, अर्थशास्त्राबद्दल विचारेन, राज्यघटनाबद्दल विचारेन, काहीतरी वेगळंच विचारेन बा. पण पेपर इंटरव्ह्यू वाल्याने काय विचारलं, तुम्ही आता कशाने आले, पायऱ्यांना. किती पायऱ्या होत्या म्हणे त्या, त्याने थोडी मोजल्या त्या. तर मग आपण विचार करतो की लय कठीण प्रश्नपत्रिका येईन आणि पेपर एकदम सोपा. भारताची राजधानी काय, आपण पुऱ्या भारताच्या आजूबाजूच्या देशांच्या राजधान्या पाठ करतो. जपानची टोकियो, आणि भारताची विचारले, भारताची तर पाठच केली नाही. आजूबाजूला पूर्ण पाठ आहे ना, सगळ्या राज्यांच्या माहिती आहे. आणि महाराष्ट्राची राजधानी काय तर दिल्ली. समजताय का. तर असं होतं. पुढे, मधून मधून घड्याळाकडे पहा. लेक्चरले नाही, पेपर चालू असताना मध्ये मध्ये घड्याळाकडे पहा, जेणेकरून तुम्हाला वेळेचे भान राहील. नाही तर पेपर सोडवतोय घड्याळ पाहतच नाही. पाहिलं काय, 60व्या प्रश्नावर आला आणि टोल वाजला. घड्याळच पाहिली नाही ना, 60व्या प्रश्नावर आला आणि टोल वाजला. संपले 90 मिनिट 60व्या प्रश्नात, म्हणजे तुक्के मारायला बी चान्स नाही. चालले मग नाही, ए पुरे 40चे 40 ए. त्याच्याकरता मध्ये मध्ये घड्याळाकडे पाहत राहणं पडतं. समजतंय ना. एमपीएससीचा पेपर 1 तासाचा राहतो. किती प्रश्न, 100 प्रश्न. पानं किती, 24. पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका किती मार्काची, 100 मार्काची. पानं किती, 2. एक पुढून मागून, पुढून मागून. किती पानं, 4 पानांले 90 मिनिट आणि 24 पानांले 60 मिनिट. 24 पानं 2दा जर असे केले तर 1 मिनिट तोच झाला. समजताय का. तर विचार करा, मी जर 15 मिनिटं आडे काय पाहतो, असं बी पाहतो तुम्ही मला लक्ष देत असाल. लेक्चर असं असं चालूच राहतं. पहिलं तर लेक्चरचं आणि दुसरं ड्युटीचा टाइम मी समजतो. आणि जर कधी कधी लक्ष नाही राहिलं, तुम्हाला माहिती मग 10:30 वाजता अडीच है ना. तर ते सवयच पाहिजे माणसाने दर 15 मिनिटांना. म्हणून म्हणतो की तुम्ही आता अकॅडमीत जरी आता बसले लेक्चरले तर घड्याळ हातात पाहिजे. ती सवय लागते. नाही सवय असली, पेपरच्या दिवशी चालला जातो आणि घड्याळ घरी. आजपर्यंत असं झालंय का मी बिना घड्याळचा लेक्चरला आलाय. ती सवय आहे. पहिले असं व्हायचं की हा माईक राही जायचा, आधी बी सवय पडली. पहिले घेतला माईक, मग घड्याळ, रुमाल, मोबाईल, 4 वस्तू झाल्या का आपल्या रोजच्या. चालला मग गाडीला किक मारीचं लेक्चरले. आता नाही विसरत. समजताय का. तर ही
मधून मधून घड्याळाकडे पहा, जेणेकरून तुम्हाला वेळेचे भान राहील आणि पेपर वेळेतच संपवण्याचा प्रयत्न करा. तर आज आपलं लेक्चर फक्त एवढंच होतं. समजतंय? ठीक आहे. पण जे बी होतं ते तुमच्या भरपूर कामाचं होतं. पेपर सोडवताना लक्ष द्या. पेपर सोडवताना लक्ष द्या. आजच इम्प्रूव्हमेंट घ्या. 3 वाजता पेपर आहे ना.